मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 2 दिवस नाशिक दौऱ्यावर येत आहेत। त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून या सोहळ्याला देखील राज ठाकरे हजेरी लावणार आहेत। आपण बघत आहोत राज ठाकरे त्र्यंबकेश्वरमध्ये येणार असल्यामुळे संपूर्ण त्र्यंबकेश्वर शहर हे होर्डिंगमय झालेलं आहे। यासोबतच आपण समोर बघत आहोत असे काही होर्डिंग आहेत जे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत। बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा निवृत्तीनाथांच्या चरणी दर्शन घेण्यासाठी आले होते तेव्हाचा हा एक फोटो जो आहे तो इथे बघायला मिळतोय। त्यांच्यासोबत राज ठाकरे देखील आहेत आणि खाली तीच परंपरा तोच विचार हिंदू जननायक यांचे हार्दिक स्वागत असं देखील या होर्डिंगवरती मजकूर जो आहे तो बघायला मिळतोय। नक्की काय कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, कसा उत्साह आहे ते आपण जाणून घेणार आहोत। मनसेचे पदाधिकारी तालुका प्रमुख आहेत त्र्यंबकेश्वरचे, काय आता कसा उत्साह आहे राजसाहेब येत आहेत? सन्माननीय राजसाहेब ठाकरे त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये येत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे। आणि तुम्ही जर बघाल तर संपूर्ण त्र्यंबकेश्वर शहरामध्येच नव्हे तर नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्यावर संपूर्णपणे सगळ्या होर्डिंग्स लागलेल्या आहेत। सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचं आमचे कार्यकर्ते आतुरतेने वाट बघतायत आणि राजसाहेब जेव्हा त्र्यंबकेश्वरकडे निघतील नाशिकहून येताना तेव्हा जागोजागी राजसाहेबांचं या ठिकाणी कार्यकर्ते प्रचंड जल्लोषात स्वागत देखील करणार आहे। आणि तुम्ही जर बघणार असाल तर या ठिकाणी आम्ही मनसेचे कार्यकर्ते ह्या भावनेने या ठिकाणी म्हणजे सगळा महाराष्ट्र राजसाहेबांकडे असा बघतोय का बाळासाहेबांचे जे विचार होते, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं जर कोणी काम करत असेल तर ते निश्चितच राजसाहेब ठाकरे करत आहे। आणि म्हणूनच सर्व आम्हा महाराष्ट्र सैनिकांमध्ये प्रचंड असा उत्साह आहे या ठिकाणी। आपण जर बघितलं तर असे देखील होर्डिंग आहेत की आता नाशिक पुन्हा आपलेच असं देखील काही होर्डिंग आहेत सर्व विधानसभा म्हणून। काय आता राजसाहेब काय सूचना करतील वाटतंय का? निश्चितच या ठिकाणी नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 3 आमदार होते, 40 नगरसेवक होते। आणि तुम्ही जर बघाल तर त्र्यंबकेश्वरची नगर परिषद ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ताब्यामध्ये होती। आणि अशाच प्रकारचं सर्व महाराष्ट्र सैनिकांना आम्हाला आता अपेक्षा आहे का येत्या काळामध्ये जो येता काळ आहे तो फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असणार आहे आणि सन्माननीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांचा असणार आहे। आपण बघत आहोत खरं तर पदाधिकाऱ्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह खरं तर दिसून येतोय। यासोबतच आता राज ठाकरे कुठेतरी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती काहीतरी सूचना देतील, कामाला लागा असे आदेश देतील अशी देखील अपेक्षा आता सर्व कार्यकर्त्यांना आहे। कॅमेरामन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, त्र्यंबकेश्वर, नाशिक।